नमस्कार. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी हे फारच गमतीशीर प्रकरण झालंय. दिल्ली इथे बांधण्यात आलेल्या भव्य महाराष्ट्र सदनाच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या ईडीने छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यावरती न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. आरोपपत्र दाखल केलं होतं. भुजबळ काका पुतणे तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होते. केस सुरू होती. काल या केसची ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होती. पण आता छगन भुजबळ भाजपसोबत राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झालेत, त्यामुळे सगळी गणितं बदलली ना. कालच्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी ईडीच्या वकिलांना कामकाज सुरू करायला सांगितलं, तर त्या वकिलांनी कोर्टाला काय सांगावं बरं? काय अंदाज आहे तुमचा? ईडीचे वकील म्हणाले की ही भुजबळांवरची केस काय आहे तेच मला आता आठवत नाही. या केसची फाईलच सापडत नाही. ईडीच्या वकिलांचं ते म्हणणं ऐकून न्यायाधीश महोदयांनी कपाळाला हात लावला. हा असा सगळा कारभार सुरू आहे ईडीचा. विरोधी पक्षांच्या लोकांवर आरोप करायचे, छापेमारी करायची, मानसिक टॉर्चर करायचं, बदनाम करायचं, गुन्हे दाखल करायचे. ती व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या दरवाजापर्यंत यायलाच हवी अशी परिस्थिती निर्माण करायची. आणि एकदा का ती व्यक्ती भाजपामध्ये आली की मग सगळं प्रकरण थंड करून टाकायचं, फाईली गायब करून टाकायच्या. काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईडीवरती एक उपहासात्मक आणि विडंबनात्मक एक छोटंसं गाणं सोशल मीडियावरती प्रसारित करण्यात आलेलं आहे, जे अगदीच समर्पक आहे या सगळ्यावर. तुम्ही पाहिलं नसेल तर पहा. मित्रों, आज रेड मारना है छत्तीसगढ़ में। ईडी 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 ईडी, ये ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी, ये ईडी ईडी क्या है? ये ईडी ईडी। जब बेरोजगारी भत्ता मिले तो मोदी भेजते हैं ईडी 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 ईडी। जब भूमिहीनों को पैसा मिले तो भेजते हैं मोदी ईडी ईडी, अरे ईडी ईडी। जब सस्ती मिले दवाइयाँ और गोबर से पैसा बन जाए तो भेजते हैं मोदी ईडी 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 ईडी। ईडी का मतलब बीजेपी, अरे मोदी जी, अडानी जी। ईडी का मतलब बीजेपी, अरे मोदी जी, अडानी जी। ईडीचा गैरवापर करून भाजपनं मागील काही वर्षांमध्ये देशभरात विरोधकांकडे असलेली एकूण 8 राज्य सरकारं अस्थिर केली किंवा बदलली, पाडली आणि आपल्या ताब्यामध्ये घेतली. त्यापैकी महाराष्ट्रात जे घडलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. ईडीचा फार मोठा हात उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यामध्ये राहिलेला आहे. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदार खासदारांना आधी ईडीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काहींवर छापे टाकण्यात आले होते, तर काहींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. साहजिकच जेलमध्ये जाण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला साथ देण्यामध्ये त्या मंडळींनी स्वतःचं हित शोधलं आणि उद्धव ठाकरेंना दगा दिला. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आक्रमक आमदार होते. अर्नब गोस्वामी, कंगना राणावत यांच्यासारख्या भाजपच्या पाळीव पोपटांविरुद्ध त्यांनी आक्रमक धोरण घेतलेलं होतं. ईडीने लगेच त्यांच्याभोवती कारवाईचं जाळं रचलं आणि त्यांना नामोहरम करून टाकलं. भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याशिवाय किंवा भाजपला साथ देण्याशिवाय आता अन्य पर्याय नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं. हा खरं तर त्यांचा प्रामाणिकपणा मानायला हवा. त्यातून ईडीचा राजकीय वापर स्पष्टपणे सगळ्यांसमोर आला. यथावकाश ते एकनाथ शिंदेंसोबत भाजपच्या साथीला गेले आणि आता ईडीने त्यांच्या भोवतीचा कारवाईचा फास काढून टाकल्याचं आपण सगळ्यांनीच वाचलं, ऐकलं, पाहिलं. भाजपमध्ये गेल्यामुळे आता रात्री शांत झोप लागते हे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य तर तुफान गाजलंय. आपण सगळ्यांनीच ते पाहिलं आणि ऐकलं असेल अनेकदा. खासदार भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून ईडीने त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती.
पण पुढे त्या एकनाथ शिंदे यांच्या गटात म्हणजे भाजपची साथ देण्यासाठी गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली आणि त्यानंतर आता ईडीने त्यांच्या विरोधात तेव्हापासून कोणतीही कारवाई केलेली आपण पाहिलेली नाही. अर्जुन खोतकर यांनी साखर कारखाना आणि अन्य काही संस्थांच्या माध्यमातून 100 करोड रुपयांचा मोठा घोटाळा केल्याचा आरोप करून ईडीने त्यांच्या घरावर कार्यालयावर छापे टाकले. पुढील कारवाई सुरू केली होती, पण तेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून भारतीय जनता पार्टीला साथ द्यायला पोहोचले आणि त्यानंतर ईडीलाही त्यांच्यावरील कारवाई पुढे नेण्यासाठी अजिबात वेळ मिळालेला नाही आणि तो पुढेही मिळणार नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अजितदादा पवार यांच्या तर सगळ्या कुटुंबियांपर्यंत ईडीचे लोक पोहोचले होते. अगदी त्यांच्या अनेक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या विवाहित बहिणींच्या घरी जाऊन ईडीच्या लोकांनी ठाण मांडून त्या सगळ्यांना टॉर्चर केलं होतं. साखर कारखाने आणि अन्य काय काय प्रकरणं उकरून काढली होती. आता ते आपल्या काकांना सोडून फडणवीसांना साथ द्यायला येताच ईडीने कोर्टातील आरोपपत्रामधून अजितदादांचं नावच अदृश्य करून टाकलं आहे. म्हणजे पहा किती मोठी जादू आहे ईडीकडे. हसन मुश्रीफांविरोधात ईडीनं काय काय प्रकार केले, कोल्हापूरपासून ते पुणे मुंबईपर्यंत छापेमारी आणि काय आणि आता तेच हसन मुश्रीफ भारतीय जनता पार्टीला साथ द्यायला पोहोचले तर ईडीचे वकील कोर्टात त्यांचं प्रकरणच पुढे न्यायला इच्छुक नाहीत. सारखा कोर्टाकडून वेळ वाढवून मागतायत. ईडीची ही सगळी गोलमाल आपण सगळेच पाहतोय ना. दिलीप वळसे पाटील सेम प्रकरण, नारायण राणे, कृपाशंकर सिंह, संजय पाटील, विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, प्रवीण दरेकर, विजयसिंह मोहिते पाटील, यशवंत जाधव, यामिनी जाधव. महाराष्ट्रातील असे 21 राजकीय नेते पुढारी आहेत की ज्यांच्यावर ईडीने कारवाई सुरू केली आणि मग ते भारतीय जनता पार्टीच्या साथीला पोहोचल्यावर ईडीने ती कारवाई थांबवली, संथ केली किंवा गुंडाळूनच टाकली. या प्रत्येकावर ईडीने काय काय आरोप केले होते आणि मग ते भाजपच्या मदतीला पोहोचल्यावर कशी ईडीने शेपूट घातली ते सगळं वेगवेगळ्या वेळी वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे आणि त्या सगळ्याच्या कटिंग उपलब्ध आहेत. स्वायत्त म्हणवल्या जाणाऱ्या या संस्थेचा हा काय सगळा नालायकपणा चालला आहे. ज्या राजकीय नेत्यांनी भाजपसमोर मान झुकवण्यास आणि त्यांना साथ देण्यास नकार दिला त्या संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक आदी राजकीय नेत्यांना ईडीने पोलीस कोठडी आणि तुरुंगामध्ये डांबलं गैर आणि बेकायदेशीरपणे. हे मी नाही तर विशेष ईडी न्यायालयानेच संजय राऊत यांची सुटका करताना म्हटलेलं आहे. फार तर एखादं साधं दिवाणी प्रकरण होऊ शकेल अशी बाब ईडीने फुगवून मोठी आणि गंभीर करण्याचा प्रयत्न केला. गंभीर आणि मोठी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. अटक करण्याची गरज नसतानाही अटक केली असे गंभीर ताशेरे कोर्टाने ईडीवरती त्यावेळी ओढले. अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना 100 कोटींचा घोटाळा केला किंवा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी इतके करोडो रुपये जमवले असा आरोप झाला. त्यांना अटक करून त्रास देण्यात आला प्रचंड. प्रत्यक्षात ईडीने आरोपपत्र दाखल केलं तेव्हा त्यातून काय समोर आलं तर अवघं 1 कोटी आणि काही लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. कुठे 100 कोटी आणि कुठे 1 कोटी. लोकसत्तामध्ये मागे ईडीच्या विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एका वक्तव्याच्या आधारे एक लेख प्रकाशित झाला होता, आहे माझ्याकडे, आणि त्यात त्या न्यायाधीशांनीच स्पष्टपणे म्हटलं होतं की ईडीला केवळ आरोप करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, परंतु ते आरोप सिद्ध करण्यामध्ये मात्र ईडीला काडीचाही रस नसतो. मागील काही वर्षांमध्ये जवळपास 6000 प्रकरणं ईडीने कोर्टात दाखल केलेली आहेत, परंतु त्यापैकी केवळ 992 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे आणि त्यातही गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण केवळ 0.5% इतकं कमी, म्हणजे नगण्य आहे. यातूनच ईडीची वादग्रस्त कार्यपद्धती आपल्या सगळ्यांसमोर येते. महाराष्ट्रात सुरू झालेल्या निर्भय बनो आंदोलनाने म्हणूनच ईडीच्या या भारतीय जनता पार्टीला मदत करणाऱ्या कारभाराविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला. आपल्या अभिव्यक्तीला दिलेल्या एका मुलाखतीत सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आणि निर्भय बनो आंदोलनातील एक मुख्य घटक असलेले ॲडव्होकेट आसिम सरोदे याबाबत म्हणाले होते, आता ज्या सूत्रबद्ध पद्धतीने या सगळ्या चौकशी यंत्रणांचा वापर राजकारणासाठी आणि आपल्या राजकीय फायद्यांसाठी करण्यात येतो, सरकार उलथून टाकण्यासाठी ईडी आणि CBI आणि सगळ्या ITच्या चौकशी यंत्रणांचा, पोलिसांचा वापर होतो, तेवढा नियोजनबद्ध वापर यापूर्वी भारताने कधी पाहिला नाही. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटते की मी स्वतः ईडीच्या काही अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे काही केसेसच्या निमित्ताने, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्यावर दबाव आहे, आम्हाला यादी येते, आम्हाला सांगण्यात येते की या माणसाला इतक्या दिवसामध्ये तुम्हाला दाबायचं आहे, याच्यावर दबाव आणायचा आहे. आणि त्यातून त्यांचं राजकारण पुढे जर जात असेल तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा निर्भय होण्याची गरज आहे.
आणि म्हणून मग डॉक्टर विश्वंभर चौधरी आमचे सहकारी आहेत, त्यांनी कल्पना पुढे आणली की आपण ईडीच्याच तिथे एक आंदोलन किंवा चळवळ करायची का सामान्य नागरिकांनी, आणि आपण त्यांना सांगू की हे 21 नावं आहेत, यांच्याबद्दलचे सगळे अहवाल तुम्हीच तयार केलेले आणि वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या बातम्या आहेत, यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि तुम्हीसुद्धा निर्भय व्हा. तर समांतर पद्धतीने समान पद्धतीने सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आहोत, यंत्रणा आहे, हे कुठेतरी लोकशाहीमध्ये दिसलं पाहिजे. हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि प्रशासनाकडे ईडीच्या कार्यालयावरती मोर्चा नेण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज निर्भय बनोच्या वतीनं सादर करण्यात आला. त्या मोर्चात सहभागी होणारे निर्भय बनोचे कार्यकर्ते आणि जागरूक नागरिक अगदी शांतपणे हा मोर्चा काढतील. ज्या राजकीय नेत्यांवरती ईडीने कारवाई सुरू केली होती त्यांचे फोटो फक्त या लोकांच्या हाती असतील आणि त्यांच्यावरची कारवाई ईडीने आता का थांबवली हा प्रश्न त्यावर असेल, असं त्या अर्जामध्ये निर्भय बनोच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. पण गंमत पहा, पोलीस प्रशासनाला या जागरूक नागरिकांच्या मोर्चामुळे वातावरण दूषित होईल असं वाटलं, तणाव निर्माण होईल शहरात असं वाटलं आणि त्यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. परवानगी नाकारूनही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. म्हणजे पहा, ह्या सगळ्या संस्था कशा एकमेकांचं हित सांभाळतात आणि यांचं कसं साटलोटं असतं. छगन भुजबळांच्या केसच्या अनुषंगानं कोर्टात जो काही फाईल सापडत नसल्याचा गमतीशीर प्रकार ईडीने काल केला, त्याबाबतचं वृत्त वाचताना ईडीच्या या मागच्या सगळ्याच गमती आठवल्या आणि त्या एकत्रितपणे तुमच्यासमोर मांडाव्यात असं वाटलं, म्हणून आजचा हा एपिसोड केला. खेळ मांडला या भारतीय जनता पार्टीने सगळ्यात स्वायत्त संस्थांचा आणि एकूणच सगळ्या देशाचा. संवेदनाहीन आणि भ्रष्ट लोक आहेत ते. परवा काश्मीरमध्ये आपल्या लष्कराचे कर्नल, मेजर आदी प्रमुख अधिकारी आणि काही जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद होत असताना आणि अत्यंत दुःखाचा असा तो प्रसंग असताना आपले आदरणीय पंतप्रधान आणि केंद्रीय अनेक मंत्री आपल्याच कार्यकर्त्यांकडून G20च्या यशाबद्दल स्वतःवरती फुलं उधळून घेत होते. ते दृश्य पाहताना माझ्यासारख्या लक्षावधी नागरिकांच्या एका डोळ्यामध्ये आपल्या सैन्याच्या शहादतीबद्दल अश्रू होते, तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मोदींवरील त्या फुलांच्या वर्षावाबद्दल संताप होता. 2 दिवस उशिरा तो समारंभ केला असता तर काही बिघडलं असतं का? पण नाही. अतिशय संवेदनाहीन अशी ही सगळी माणसं आहेत. पुलवामा घडत असताना तिथेही आपले 40हून अधिक जवान शहीद होत असताना पंतप्रधान असेच डिस्कवरीसाठी त्या जंगलामध्ये त्या बेअर ग्रिल्ससोबत शूटिंग करत राहिले. ती संतापजनक आणि दुःखदायी आठवण काल या निमित्तानं पुन्हा जागी झाली. बोलावं तेवढं कमीच आहे. या लोकांच्या हातातून देश लवकरात लवकर मुक्त करणं याशिवाय आता कोणताही पर्याय शिल्लक नाही. असो, इथेच थांबू आज. आपला नेहमीचा प्रश्न शेवट